नमस्ते, मी शकील सय्यद, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मलवडी। आज पंचायत समिती फलटण येथे आम्ही आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धनाजी टकले, आमचे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे फलटण तालुकाध्यक्ष माननीय आनंदराव भोसले साहेब, त्यानंतर आमचे सहकारी प्रेम मोरे साहेब, हे आम्ही पंचायत समिती बहुजन समाज पार्टीचे प्रेम मोरे साहेब हे इथं आम्ही पंचायत समिती फलटण येथे आमच्या शाळेसाठी इंग्रजी माध्यमातून सेमी विषय चालू करावा, सेमी या विषयाची पुस्तकं आमच्या शाळेला भेटावीत या मागणीसाठी आम्ही आज पंचायत समिती फलटण येथे आलेलो आहोत। परंतु आम्ही गेली 15 दिवस आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव केलेला होता की आम्हाला सेमी या विषयाची पुस्तकं मिळावीत, परंतु वारंवार आमचे सर्व सहकारी शिक्षकही पंचायत समितीमध्ये आले, ते पंचायत समितीमध्ये भेटलेही, BRC विभागामध्ये येऊन भेटले, सर्व विभागामध्ये येऊन भेटले की आम्हाला सेमी या विषयाची इंग्रजी माध्यमातून पुस्तकं पाहिजेत, परंतु आमची वारंवार मागणी असूनसुद्धा आम्हाला सेमी या विषयाची पुस्तकं मिळत नाहीत। त्यांनी काय केलं आहे की निम्मी पुस्तकं दिली आहेत, उदाहरणार्थ भाग 2, भाग 3, भाग 4 अशी पुस्तकं दिलेली आहेत। ही पुस्तकं आमच्या कोणत्याच कामाची नाहीत। समजा ही पुस्तकं वाटता येत नाहीत ना, तर भाग 1 दिला सुरुवातीला, तर भाग 1 आम्हाला शाळेमध्ये वाटता येईल पोरांना, परंतु तसं न करता त्यांनी निम्मी पुस्तकं दिलेत। हाच विषय आम्ही मागच्या वर्षी झाला होता। मागच्या वर्षी स्वतः मी शाळा व्यवस्थेचा उपाध्यक्ष होतो, आता पुन्हा निवड करून आमच्या गावाने आमच्यावरती पुन्हा जबाबदारी टाकलेली आहे की आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे आणि आमचे धनाजी टकले हे उपाध्यक्ष आहेत। तर मागच्या वर्षी स्वतः मी इथं पंचायत समितीमध्ये येऊन फिरलो, शिक्षण विभागामध्ये आलो की आम्हाला सेमी विषय चालू करायचे, आम्हाला पुस्तकं द्या, आमची मागणी केली आम्ही, परंतु आम्हाला वारंवार मागणी करून सुद्धा असंच केलं की निम्मी पुस्तकं दिली नाही, त्यामुळे आम्ही वैतागाने पुन्हा पुस्तकं माघारी दिली। तर आमची विनंती हेच होती की आम्हाला पुस्तकं द्या, सेमी विषय चालू करायचा आहे आम्हाला, त्यासाठी पुस्तकं द्या सेमी विषयासाठी, परंतु आम्हाला ते न मिळाल्यामुळं आज आमच्या गावातून पालकांची एवढी मागणी येते की सेमी विषय चालू करा, आणि तुम्ही जर सेमी विषय हा चालू नसाल कराल तर आमची पोरं आम्ही या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेमध्ये टाकतोय। तर त्यामुळे आम्ही चांगला निर्णय घेतला सर्वांनी की आम्ही सेमी विषय चालू केला। आमच्या शाळा व्यवस्थापन समितीने आता चांगला निर्णय केला की पुस्तकं आम्हाला सेमीची पाहिजे आणि पुस्तकं द्या, आणि आम्ही सेमी विषय चालू केला। परंतु आम्हाला पंचायत समितीमधून ती पुस्तकं भेटत नाहीत। त्यांचं असं म्हणणं येतं की ठीक आहे, आता यावर्षी तुमची मागणी नाही, पुढच्या वर्षी, परंतु आज आपण विज्ञान युग म्हणता, विज्ञान युगामध्ये एवढं फास्ट आहे, तर विज्ञान युगामध्ये आज आम्हाला सेमी या विषयाची पुस्तकं भेटत नाहीत का? यामुळे आमची मुलं आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत का? आणि ह्याला दोषी कोण? शासन दोषी का शाळा दोषी का शाळा व्यवस्थापन समिती दोषी? नक्की दोषी कोण? म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती याच्यामध्ये दोष आहे का? आम्ही वारंवार मागणी करून आम्हाला पुस्तकं भेटत नाहीत। तर आमची विनंती शासनाला, आज राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यानंतर माननीय अजितदादा पवार असतील, आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की आमची मागणी आहे, परंतु आम्हाला पुस्तकं भेटत नाहीत। तुम्ही वारंवार शिक्षण या विषयावरती तुम्ही गांभीर्याने आहात, परंतु तुम्ही पुस्तकं देत नाहीत। तर आमची मागणी, आमची जर शाळेची मागणी असेल तर तुम्ही ती मागणी पूर्ण केली पाहिजे, अशी मी आपल्याकडे मागणी करतो। नमस्कार, या ठिकाणी फलटण पंचायत समिती इथे मी आलेलो आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच मोरे साहेब, आनंदराव भोसले साहेब हे सर्वजण आम्ही इथं उपस्थित राहिलो आहे। आम्हाला शाळेसाठी पुस्तके हवेत, सेमी विषय हा चालू करायचा आहे, तर आम्हाला पुस्तकं मिळावीत हीच विनंती। मागच्या पालक मिटिंगला 6/6/2024ला मिटिंग झाली, त्या मिटिंगला शिक्षक सगळे बोलले की सेमी आपला विषय चालू करू पुस्तकं भेटल्यावरती, तर पुस्तकं काय भेटत नाहीत। शाळेत विद्यार्थ्यांना आम्हाला गाईड आणायला लावले, गाईड आणून दिल्यात, पण पुस्तकं नाही तर गाईडाचा फायदा काय? तर अशा विषय आहे, तर पुस्तकं मिळावीत हीच माझी विनंती। आणि बाहेर पुस्तकंसुद्धा भेटत नाहीत आपल्याला विकत, आणि बाहेर विकत पुस्तकं घ्यायला गेलो तर भेटत नाही त्या विषयाची। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। यातून एकच अशी आता सध्या जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत आपल्या शकीलबाई आणि टकले साहेब बोलले, याच्यातून एवढंच लक्षात आलं की आज महाराष्ट्र शासनामध्ये काय गोडबंगाल चालू आहे। याच्यातून गोरगरीब कुटुंबातले, सामान्य कुटुंबातले, दलित, पिछडा, सामान्य कुटुंबातले सर्व गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षण हे वाघिंचं दूध आहे, हे जर कळण्यासाठी जर आज प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमधून जी शाळेतली स्वतः पालकांची मागणी आहे की आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश चालू करण्यात यावं, तर त्याच्यावरती पूर्णपणे प्रशासनाचं लक्ष पाहिजे। लक्ष नाही आहे दिसतंय, कारण इथं शिक्षक भरती नाही आहे। आज खूप शिक्षक लोकांना हे टाळाटाळ करण्याचं काम शिक्षक लोक करतात, कारण त्यांच्यावरती जबाबदारी मराठी असल्यामुळं
त्यांना फक्त एकाच वेळेला दोन्ही कामं करता येत नाहीत, म्हणून ते टाळाटाळ करतात आणि त्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. कारण प्रायव्हेट शाळेमध्ये त्या पोरांना ॲडमिशन घेण्यासाठी चान्स मिळावा म्हणून सगळ्यात जास्त प्रथम जे जिल्हा परिषदेवरती नेमलेले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनीच हे जर टाळाटाळ केलं तर नक्कीच त्या पालकाला आपला विद्यार्थी शिकवण्यासाठी घरावरती कर्ज काढून शेतीवरती कर्ज काढून त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना मोठं करण्यासाठी ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये शिक्षण जगण्यासाठी, कारण नोकरी करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण करूनसुद्धा बेरोजगारी जास्त वाढलेली आहे. बेरोजगारी जर मुक्त करायची असेल तर प्रथम तुम्हाला सरकारी शाळा वाचवल्या पाहिजेत आणि सरकारी शाळा वाचवायच्या असतील तर वाचवणारा जो शिक्षक आहे तर तो शिक्षक प्रथम त्यांनी आपापुलकीनं त्या शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्याची संधी दिली पाहिजे. आणि ही जी यांची मागणी आहे की प्रत्येक शाळेमध्ये जी सेमी इंग्लिशच्या जी पुस्तकाची जी शासन पुरवतं आहे त्याची पूर्णपणे शासनाने त्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना पोचतील याची काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं ती दिली पाहिजे. याच्यातून आम्ही समक्ष सातारा जिल्ह्याच्या वतीने मी बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांच्याकडून जाहीर पाठिंबा देतो, मागणी करतो जिल्हा परिषदच्या शासनाला की शासनाने प्रत्येक शाळेला फलटण तालुक्यातील असो किंवा सातारा जिल्ह्यातील शाळा असो किंवा महाराष्ट्र शासनातील शाळा असो, जिल्हा परिषदच्या शासकीय शाळा ह्या वाचवल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत आणि ह्या टिकल्या पाहिजेत. तर येणारा काळ हा शासकीय काळ असेल. प्रशासनाने खाजगीकरण करून याच्यात जास्त नुकसान केलेलं आहे, तर ते नुकसान टाळण्यासाठी आज पालक पुढं आला आहे पण शिक्षक मागं सरतोय हे दिसत आहे. तर शिक्षक मागं नाही सरला पाहिजे, प्रशासन जागा झालं पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावरती पूर्णपणे लक्ष घातलं पाहिजे. आणि असे कोण शिक्षक टाळाटाळ करत असतील तर तातडीने त्यांचा कानकोपरा केला पाहिजे अशी आमची जाहीर विनंती आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तर त्याची तुम्ही दखल घ्यावी. मी फलटण तालुका ह्युमन राईट्स मानव अधिकार फाउंडेशन ऑफ इंडियाचा मी तालुका अध्यक्ष आहे. आणि यांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, नाहीतर काळांतराने रस्त्यावरती उतरायची आम्ही तयारी ठेवू. धन्यवाद.